भारतीय क्रांती दल यांच्या वतीने जिल्हास्तरीय मेळावा व प्रवेश सोहळा घेण्यात आला। त्या घटनेची आज चर्चा नाही होते का सांगा, तुम्ही सांगा होते का? आणि ते सगळं दडपण परभणीत जे घडलं, काय घडलं, निमित्त काय, सगळी जणांच्या कृतीवर हल्ला होता। खरं म्हणजे ही साधी घटना नाही, त्या सिक्वेन्स आपण बघितला अलीकडच्या काळामध्ये या 10 वर्षानंतर 2014 नंतर आपण काय पाहतोय, दिल्ली संविधान जाळलं जातं आणि परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीवर हल्ला होतो। हा सिक्वेन्स लक्षात घ्या, ही मानसिकता लक्षात घ्या। आणि त्याच्या विरोधामध्ये परभणी पेटलेली असताना सोमनाथ सोजूंचा मृत्यू होतो आणि ते सगळं त्याच्या मनावर परिणाम होऊन ज्याला आपण फुलेशाह आंबेडकरी चळवळीचा ठाण्यावाद असं मानतो, अशा विजय वाघोळेंचाही मृत्यू होतो। तो म्हणजे खरं तो सुद्धा या व्यवस्थेचा आणि त्या परिस्थितीचा बळी आहे, लक्षात घ्या। आणि उपस्थित मित्र हो, या देशामध्ये आता पेशवाईचं राज्य आलेलं आहे आणि पेशवाईचं राज्य आलं असताना त्या पेशवाईला जर आणण्याचं काम तुम्ही जर केलं असेल तर आपल्याच संघटनांनी केलंय। कारण की आता केंद्रामध्ये सत्ता आता सर सांगून गेले, केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र। आता सध्या म्हणजे पेशवाईचं सरकार सुरू झालंय, परंतु मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय क्रांती दल जिथं जिथं पेशवाई निर्माण होईल तिथं तिथं भीमा कोरेगाव सारखे लढे सुद्धा उभारले जातील, हे तुम्हाला सांगू इच्छितो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिका संघ सगळं नावाला पाहतो ते करत असताना ठीक आहे, काही लोक समजा काही लोक काही पक्षाशी अटॅच झाले असतील, परंतु सगळेच असे नाहीये। ज्याच्या रक्तामध्ये आंबेडकर आहे त्याला सांगण्याची गरज नाही, तो स्वतः उठतो आणि स्वतः लढा देतो। किती पेशवे निर्माण झाली, किती सेवांनी अत्याचार झाले, जे नपुसक असतात ते गाव बसतात, परंतु शैलेंद्र मिसाळ सारखे रस्त्यावर त्याला ओढून मारल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही मी आपल्या माध्यमातून देतो तुम्हाला। आज देशामध्ये अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे। या प्रमाणामध्ये तिथला पीआय स्थानिकचा पीआय मॅनेज होऊन जातो, स्थानिकचा आमदार मॅनेज करतो आणि त्या गरीब कुटुंबावर कोणी लक्ष देत नाही। आज परभणीचं उदाहरण घ्या, ज्यावेळेस तिथं कोमिंग ऑपरेशन करण्यात आलं, त्या कोमिंग ऑपरेशन मध्ये तिथला तो मुरमाड तो पीआय होता, हा हरामखोर पीआय मुरमाड हा भीमा कोरेगावचा दंगली सुद्धा होता। त्यावेळेस नांदेडचं प्रकरण झालं, नांदेडचा अक्षय भालेराव ज्यावेळेस मारला गेला, त्या नांदेडच्या प्रकरणात सुद्धा हा जो मुरमाड पीआय होता। आणि सोमनाथ सूर्यवंशीला ज्यावेळेस कोमिंग ऑपरेशन करून त्याला जेलमध्ये मारण्यात आलं, त्यावेळेस मी हा बदमाश मुरमाड पीआय होता। मुख्यमंत्री म्हणतो की त्याची चौकशी होईल, त्याला सस्पेंड करण्यात आलंय। मित्रांनो, सस्पेंड करून चालणार नाही। ज्या दिवशी भीम सैनिकाच्या हातामध्ये जो कधी सापडला तर त्याचा मुर्रा पाडल्याशिवाय भारतीय क्रांती दल शांत बसणार नाही। आज अन्याय अत्याचाराचं प्रमाण थैमान चाललेलं आहे। आजच आमच्या तिने सांगितलं की स्त्रियांवर फार प्रमाणात अन्याय आहे, परंतु मी म्हणतो स्त्रिया का अन्याय सहन करून घेतात, का सावित्रीच्या लेकीसारख्या पदर खोचून रस्त्यावर येत नाही। आज आपल्या संघटनेमध्ये 5-6 महिला काम करतात। मी त्या ताईंना म्हणतो, ताई तुम्ही या काम करा, तुम्ही झाशीची राणी बनवून दाखवा, परंतु ते महिला म्हणतात नाही भाऊ माझा नवरा मारतो, नाही भाऊ माझा नवरा मोबाईलवर फोटो आणून भरतो बोलला मला, म्हणजे तुम्ही ते शैलेंद्र मिसाळ सोडतो। तर महात्मा फुलेच्या ज्योतिबाच्या मिसेसने सावित्रीताईंनी जर असा विचार केला असता, माईने असं क्रांती घडली असती का?
आज मोठे मोठे मुली आता आज मोठे इंजिनियर डॉक्टर वकील कलेक्टर होऊ लागल्या त्याची क्रांतीच आहे रे. आणि आपल्या सोबतच्या महिला म्हणतात नाही ना आता ते तुमचं फोटो आणि भरते लोक कोणी घरचे म्हणतात